राज्य कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेबाबत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित दिनांक 8 जुलै 2024। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझे YouTube चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर राज्य कर्मचाऱ्यांचे जे भविष्य निर्वाह निधी योजना आहे त्याबाबत एक महत्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि हे परिपत्रक दिनांक 8 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे। तर या परिपत्रकामध्ये काय नमूद केलेलं आहे ते आपण सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका। चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया। तर राज्यातील मान्यता प्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधीची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत राज्य शासनाच्या शिक्षण संचालनालयामार्फत दिनांक 8 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्वपूर्ण असं शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की भविष्य निर्वाह निधीचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेले आहे, परंतु अद्यापपर्यंत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पावत्या न मिळणे, ऑनलाईन लेखा अद्यावत नसणे, बदली झालेल्या शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी लेखे वर्ग न होणे इत्यादी तक्रारींच्या अनुषंगाने भविष्य निर्वाह निधी वर्ग करणे इत्यादी बाबी करण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष कार्यशाळा आयोजित करून 1 महिन्यांच्या कालावधीत सर्व बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। सदरची कार्यवाही ही शासन पत्र क्रमांक 24/6/2024 रोजीच्या संदर्भाधीन पत्रानुसार राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदा, सर्व शिक्षण निरीक्षक, मुंबई अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्या प्रति शिक्षण संचालक पुणे यांच्याकडून सादर करण्यात आलेले आहे। तसेच यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की विहित मुदतीनंतर शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे हे स्वतः आढावा घेणार आहेत। विहित मुदतीमध्ये भविष्य निर्वाह निधीचे सर्व लेखे अद्ययावत न झाल्याचे दिसून आल्यास संबंधित जिल्ह्यातील संबंधित शिक्षणाधिकारी, माध्यमिक, जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षण, मुंबई सर्व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून मन सेवा वर्तवणूक नियम 1979 नियम 3 प्रमाणे कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। आता या संदर्भातील जे सविस्तर शासन परिपत्रक आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहून घेऊ शकता। तर हे ते परिपत्रक आहे दिनांक 8 जुलै 2024 रोजीचे ते परिपत्रक आहे। यामध्ये विषय देण्यात आलेला आहे की मान्यता प्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधीची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत आणि वर आपण जे सर्व काही माहिती पाहिलेली आहे ती सर्व माहिती या ठिकाणी या पत्रामध्ये किंवा या परिपत्रकामध्ये शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे। शेवटी डॉक्टर महेश पालकर, शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सहीनिशी हे पत्र सादर करण्यात आलेलं आहे। तर एकंदरीत माध्यमिक, उच्च माध्यमिक, खाजगी अनुदानित अशा पद्धतीने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ज्या भविष्य निर्वाह निधीच्या बाबतीत ज्या समस्या आहेत त्या समस्या एकंदरीत या परिपत्रकाद्वारे नक्कीच सुटतील आणि त्यांचे वेतन वेळेवर आणि त्यांना नियमितपणे मिळेल याची एक हमी आपल्याला मिळेल अशी मी आशा करतो। आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्यासाठी माहितीपर ठरला असेल अशी मी अपेक्षा करून आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावे। सोबतच या चॅनलला म्हणजेच एज्युकेशनल मनोहरला आपण सबस्क्राइब करून घ्यावे अशी मी आपल्याला विनंती करतो। अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर आपल्याला माहितीपर बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन आपण बाकीचे आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।